नमस्कार. तर दुर्गा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की दुर्गा तिच्या बाबांच्या फोटोसमोर उभा राहून बोलत असते की बाबा, उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ज्या माणसाने आपल्यावर अन्याय केला, ज्या माणसामुळे तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागला, त्या दादासाहेब मोहितेला जमीनदोस्त करायची सुरुवात उद्यापासून होणार आहे. आपल्या हक्काच्या लढाईतील पहिलं पाऊल मी उद्या टाकणार आहे. मला माहिती आहे तुम्ही माझ्यासोबत आहातच. तेवढ्यात तिचे काका तिथे येतात आणि आश्चर्याने तिला विचार, काय गं, कसली लढाई आणि कसलं पाऊल उचलायला चालली आहे? दुर्गा घाबरून सांगते की काही नाही, मोहिते पॅलेसवर प्रेस कॉन्फरन्स आहे ना उद्या, आयुष्यातली सगळ्यात मोठी असाइनमेंट आहे, म्हणून जरा दडपण आलं आहे ना. काका म्हणतात की कशाला टेन्शन घेते तू, मस्तच करशील, तू तर कामात वागीन आहे, वागीन. आणि तिला समजवतात की दुर्गा, मामाशी एकदा बोलून घे, नको रागवू त्याच्यावर. आपली माणसं आपल्यावर चिडतात, रागवतात, ते आपल्या भल्यासाठीच. दुर्गा म्हणते, नाही काका, मी किती जरी सांगितलं तरी त्याला माझं म्हणणं पटणार नाही. तेवढ्यात तिची बहीण त्यांना जेवायला बोलवते आणि ते जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे मोहिते पॅलेसवर ईशा किचनमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून ब्रेकफास्ट बनवत असते. तिथे रेवतीबाईंची सून येते आणि विचारते की एवढा पसारा का केला आहे? माईसाहेबांनी बघितलं ना तर उभ्या चिरतील तुम्हाला. ईशा सांगते की पण मी अम्मूसाठी ब्रेड बटर बनवलं, त्याला खूप आवडतं ना. तेवढं तिथे रेवतीबाई येतात आणि सुनेवर ओरडतात की सुनबाई, ह्या इथं नवीन आहेत त्या, पण तुम्हाला माहीत नाही का इथं असला रामरगाडा चालत नाही ते. आणि त्या ईशाला म्हणतात की आमच्याकडे आज पाहुणे रावळे येणार आहेत, तुम्हाला गर्दी झेपायची नाही आहे तर तुम्ही आमच्या स्ट्रॉबेरी फॉर्मवर जा. ईशा पण खुश होऊन म्हणते, वाव, स्ट्रॉबेरी फार्म हाऊस, आय लव स्ट्रॉबेरी, थँक्यू मम्मी. रेवतीबाई म्हणतात, जा तयार व्हा लवकर, उगाच सगळ्यांसमोर शोभा नको, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. दुसरीकडे दुर्गा मोहिते पॅलेसवर जाण्यासाठी घाईघाईत तयारी करत असते. तिची बहीण आणि काका तिला म्हणतात की अगं बस आणि नीट चहा पी, मोहिते पॅलेस काय पळून जाणार आहे का? दुर्गा त्यांना हसत हसत म्हणते की माझी एवढी काळजी नका करू, मला अशी सवय लागेल. तिची बहीण म्हणते की मला आधीपासूनच मोठी बहीण हवी होती आणि त्यात तो आली, मग मोठ्या बहिणींची सेवा नको का करायला? मग दुर्गाला तिच्या लहानपणीचा प्रसंग आठवतो की ती तिच्या बाबांना विचारत असते की बाबा, मला भाऊ झाला तर त्याचं नाव काय ठेवायचं? तिचे बाबा सांगतात की आदित्य. हे सगळं तिला आठवतं. ती स्वतःलाच म्हणते की माझं लहान भावंड त्या दादासाहेब मोहितेने हिरावून घेतलं. तिला असं विचारत बघून तिचे काका विचारतात की काय झालं, झाली का सगळी तयारी? दुर्गा म्हणते, हो काका, फक्त तुमचा आशीर्वाद द्या. दुसरीकडे अभिषेक कॉलवर त्याच्या सरांना सांगत असतो की रात्रभर ऑफिसच्या सोफ्यावरच झोपलो होतो, कंबर गेली माझी, आणि आज मोहिते पॅलेसवर प्रेस कॉन्फरन्स कव्हर करायला जायचं आहे, त्याचं टेन्शन आले. तिकडून सर म्हणतात की तू सगळं खरं सांगून टाक, अशी लपवाछपवी थांबव आता. अभिषेक म्हणतो, नाही सर, मी असं नाही करू शकत. सर म्हणतात, पण तू असं करणार आहेस हे सगळं, तू काहीतरी थाप मार आणि दांडी मार. अभिषेक म्हणतो, मी दुर्गाला शब्द दिला आहे आणि आज माझा पहिलाच दिवस आहे कामाचा. सर म्हणतात की अरे, पण तू गेला तर तुझे घरचे तुला ओळखतील आणि नाही गेला तर दुर्गाला दिलेला शब्द मोडेल. अभिषेकला काहीतरी सुचतं आणि तो आनंदाने म्हणतो की सर, जस्ट वेट अँड वॉच. आणि दुर्गाचा फोन येतोय म्हणून फोन ठेवतो. दुर्गा त्याला फोन करून सांगते की वेळेत पोहोच आणि आज जर तू वेळेत नाही आला ना तर बघ, असं म्हणून ती फोन ठेवते. इकडे मोहिते पॅलेसवर दादासाहेबांना कोणाचा तरी सारखा कॉल येत असतो. ते वैतागून फोन उचलतात आणि म्हणतात, कोण आहे? तिकडून एका बाईचा आवाज येतो आणि ती म्हणते, विसरलात काय? दादासाहेब म्हणतात, दमयंतीबाई, तुम्ही का फोन केला आहे? आम्ही कामात आहोत, फालतू बडबड ऐकायला टाईम नाही आमच्याकडे, फोन ठेवा. दमयंती म्हणते की 14 वर्ष झाली तोंड बंद ठेवलं आहे आम्ही, काय घडलं होतं तेव्हा आठवतं आहे ना, की मेमरी लॉस झाली. आणि ती आठवण करून देते की कसं विश्वासराव देशमुखसारख्या देव माणसावर कलंक लावला होता आणि हे सगळं तुमच्या सांगण्यावरून केलं होतं. आणि म्हणते की आठवतं ना, जिथं तुम्ही बसलाय तिथंच त्यांनी फासावर लटकून जीव दिला होता. दादासाहेब म्हणतात की त्याचा योग्य तो मोबदला दिला आहे तुम्हाला, आता अजून काय पाहिजे? यावर दमयंती असं काहीतरी सांगते की ते ऐकून दादा
दादासाहेब टेन्शनमध्ये येतात. दुर्गा प्रेस कॉन्फरन्ससाठी मोहिते पॅलेसवर येते. ती गेटमधून आत येताच तिला तिच्या लहानपणीचं सगळं आठवायला लागतं. ती तिच्या आईबाबांसोबत खेळत असलेली, तिची आई तिथे अंगणात तुळशीची पूजा करत असतानाचं सगळं तिला आठवत असतं. तिला आठवतं की कसं तिच्या बाबांनी तिला दुर्गामातेचं लॉकेट दिलं होतं आणि ते म्हणाले होते की देवी तुझं नेहमी रक्षण करेल. दुसरीकडे अमेय आणि अभिषेक कॉलवर बोलत असतात. अभिषेक अमेयला सांगतो की मला जी मुलगी आवडते ना ती आज आपल्या घरी येणार आहे प्रेस कॉन्फरन्ससाठी. अमेय खुश होऊन विचारतो कोण आहे आणि कशी दिसते. अभिषेक सांगतो की ती सिंपल आहे, गोड आहे, दिसायला खूप सुंदर आहे, चष्मा आहे, खांद्यावर सॅक आहे, केस मोकळे सोडलेले आणि गळ्यात स्कार्फ आहे. अमेय म्हणतो की अरे इथं असं कोणीच नाही आहे, नक्की इथं येणार आहे ना ती. तेवढ्यात दुर्गा अमेयजवळ येऊन म्हणते की एक्सक्यूज मी, प्रेस कॉन्फरन्स. तर अभिषेक फोनवर तिचा आवाज ऐकून म्हणतो हो हो हीच आहे, आवाज ओळखला मी. अमेय म्हणतो अरे बाबा चष्मा नाही आहे. दुर्गा म्हणते काय. अमेय अभिषेकला विचारतो की चल मी तुला नंतर कॉल करतो आणि कॉल कट करतो आणि दुर्गाला आत यायला सांगतो. प्रेस कॉन्फरन्ससाठी अजून टाईम आहे असं म्हणून सिक्युरिटी तिला बसायला सांगतात. दुर्गाला लहानपणीचं आठवत असतं की तिच्या बाबांसाठी त्यांच्या रूममध्ये चहा घेऊन गेलेले असते आणि तिच्या बाबांनी गळफास लावून त्यांनी जीव दिलेला असतो. हे सगळं आठवत ती त्यांच्या रूममध्ये जाते आणि बाथरूममधून दादासाहेबांचा आवाज ऐकून घाबरून बाहेर येते. तेवढ्यात रेवतीबाईंची सून येते आणि दुर्गाला विचारते कोण तुम्ही, इकडे काय करताय. दुर्गा तिला सांगते की प्रेस कॉन्फरन्ससाठी आले मी. रेवतीबाईंची सून म्हणजे अवंतिका तिला विचारते की पण इकडे कुठे, प्रेस कॉन्फरन्स बाहेर आहे ना. दुर्गा सांगते मी वॉशरूम शोधते. मग अवंतिका तिला सांगते की चला मी घेऊन जाते, मी थोरली सून आहे ना या घरची, मीच होणार आहे साखर कारखान्याची भावी डायरेक्टर. आज माझंच नाव अनाऊन्स करायला प्रेस कॉन्फरन्स ठेवलं. दुर्गा म्हणते हो का, कॉंग्रॅच्युलेशन. तेवढ्यात तिथं दादासाहेब येतात आणि दुर्गाला म्हणतात तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते. हे ऐकून दुर्गा खूप घाबरते आणि विचारात पडते की आत्ता दादासाहेबांनी मला ओळखलं तर तुम्हाला काय वाटतं, दुर्गाचं सत्य येणार का दादासाहेबांसमोर. कमेंटमध्ये नक्की सांगा.